नागपुरात ठरवून हल्ला करण्यात आला। फडणवीसांचं विधानसभेत निवेदन। कायदा हातात घेणाऱ्यांवर कारवाई होणारच। पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। नागपूरमधील हल्ल्यामध्ये 34 पोलीस जखमी, 50 जण ताब्यात। तर नागपूरमधली घटना पूर्वनियोजित कट असल्याचा एकनाथ शिंदेंचा दावा। गुन्हेगारांना सोडणार नसल्याचा इशारा। खुलताबादमध्ये औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। कबरीभोवती राज्य राखीव पोलीस दल तैनात। नागपूरच्या घटनेनंतर प्रशासनाचा निर्णय। विधान परिषद पोटनिवडणूक बिनविरोध। पोटनिवडणुकीमध्ये 6 पैकी 5 उमेदवारांचे अर्ज वैध। अपक्ष उमेदवारांना भरलेला अर्ज बाद। 20 तारखेपर्यंत अर्ज मागे घेता येणार। एकनाथ शिंदेंच्या पुढाकारांना संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना मिळणार पक्क घर। नारायणगडच्या मठाधिपतींच्या हस्ते घराचं भूमिपूजन। खोक्याला बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये हलवलं। सुरक्षेच्या कारणास्तव सतीश भोसलेची रवानगी। 20 मार्चपर्यंत खोक्याचा बीड पोलीस ठाण्यामध्येच मुक्काम।